नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपल्याला टॉपिक बघायचा आहे तो टॉपिक पूर्णपणे थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, म्हणजे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला ना मेकॅनिझम बघायचं आहे, ना त्याचे कॅल्क्युलेशन बघायचं आहे, किंवा त्याचा दुसरा पार्ट पाहायचा आहे. हा सर्व टॉपिक हा कशावर डिपेंडंट आहे? फक्त आणि फक्त थेरॉटिकल कन्सेप्टवर. म्हणजे तुम्हाला हे टोटली लर्न करायचं आहे, तुमच्या लक्षात ठेवायचं आहे, आणि लक्षात ठेवल्यानंतर हे ज्यावरचे आन्सर क्वेश्चन्स काय येतील ते क्वेश्चन्सवर तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. म्हणजे आजच्या या टॉपिकमध्ये आपण हा थेरॉटिकल पार्ट लक्षात घ्या. आपल्या सिलेबसला जो बुक आहे, चॅप्टर दिलेला आहे हा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, त्याच्यापेक्षा आपल्याला जे गरजेचं आहे तेवढंच मटेरियल जे आपण काय घेतलेलं आहे ह्या टॉपिकमध्ये घेतलेलं आहे, या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि हार्डली 3 ते 4 पेजेसमध्ये 3 ते 4 स्लाईडमध्ये होल टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. 3 ते 4 स्लाईडमध्ये. मग आपण आज काय केलेलं आहे की 3 ते 4 स्लाईड हा थेरॉटिकली पार्ट आणि त्याच्यावर आधारित असणारी MCQ ते आपण काय केलेलं तर आजच्याच एकाच लेक्चरमध्ये, म्हणजे थेरॉटिकली पार्ट आणि MCQ पार्ट हे दोन्ही पार्ट आपण आजच्याच लेक्चरमध्ये काय करणार आहेत, कव्हर करणार आहेत. आता फक्त थेरॉटिकली कन्सेप्ट फक्त समजून घ्या, कशाला काय म्हणायचं, कशाला काय म्हणायचं नाही, आणि मग आपलं काय होणार आहे, इझिली काय होईल हा लक्षात राहील. बघून घ्या. तर काय काय बघायचं आपल्याला. ओके, चला. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता केमिस्ट्रीमध्ये बघायचं काय, केमिकल इन मेडिसिन. आता आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सकाळी उठेपर्यंत आपल्याला हे केमिस्ट्री आपल्याला येते. म्हणजेच ऑक्सिजन घेतोय केमिस्ट्रीमध्ये, मग सगळेच ऑक्सिजन इनहेल करा किंवा कोणतीही गोष्ट घ्या. आपण जे डायजेशन करतोय, म्हणजे फूड घेतोय, फूडमध्ये पण काही केमिकल आहे, म्हणजे सगळे केमिकल आहे. किंवा एखादा व्यक्ती आजारी पडला तर आजारी पडल्यानंतर जे ड्रग्ज घेतले जातात तेही केमिकल आहेत. म्हणजे सगळे एव्हरीडे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. मग ते आपल्याला बघायचं आहे. आणि तो पहिला जो पार्ट बघायचा आहे आपल्याला तो केमिकल इन मेडिसिन. मग मेडिसिनमध्ये काय काय वापरलं जातं केमिस्ट्री, आणि ते आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये बघायचं आहे. चला बघून घ्या. पहिल्यांदा काय सांगितलं, अनाल्जेसिक्स. हां, लक्षात घ्या. आता मी जे सांगतोय त्याच्यावर क्वेश्चन्स असतात. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, अनाल्जेसिक्स. आता हे कशाला म्हणायचं अनाल्जेसिक्स हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि त्यानंतर काय, अँटी मायक्रोबायल्स. अनाल्जेसिक्स आणि काय बघायचं आहे, अँटी मायक्रोबायल. आता हा ॲक्च्युली हा अँटीबायोटिक्स हा अँटी मायक्रोबायलमध्येच येतो. हा पार्ट इकडचा आहे. अनाल्जेसिक्स म्हणजे काय करतं, ते पेन रिलीव्ह करतं. म्हणजे आपल्याला एखादं दुखत असेल, काय होत असेल तर ते रिलीव्ह करायचं काम कोण करतं, तर हे अनाल्जेसिक्स करतं. प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवा, कशाला काय म्हणायचं. अनाल्जेसिक्स म्हणजे काय करतं, रिलीव्ह तर पेन. मग त्यासाठी कोणती टॅबलेट वापरली जाते, तर ॲस्पिरिन असेल किंवा काय असेल, पॅरास्टमॉल. म्हणजे आपल्याला कणकणी आली, दुखायला लागलं तर आपण काय घेतो, पॅरास्टमॉल टॅबलेट घेतो. ही कॉमन सर्रासच चाललेलं आहे. म्हणजे 650चे असेल, 500चे असेल, 250चे असेल, तर पॅरास्टमॉल किंवा ॲस्पिरिन काय केलं जातं, पेन रिलीव्ह करण्यासाठी. म्हणजे काही दुखत असेल ते क्युअर करण्यासाठी नाही, रिलीव्ह करण्यासाठी, म्हणजे दुखायचं कमी करण्यासाठी जी टॅबलेट घेतली जाते त्या टॅबलेटला काय म्हणलं जातं, अनाल्जेसिक्स म्हणलं. ती टॅबलेट घेतल्यानंतर आपल्याला ती जी गोष्ट झालेली आहे ती क्युअर होत नाही, त्या गोष्टीमुळं जो त्रास होतो तो त्रास कमी होतो. एखादी गोष्ट झाली असेल तर त्याच्यामुळे होणारा त्रास तो कमी होतो. त्याचं काम फक्त काय, पॅरास्टमॉल त्रास कमी करण्याचं, ती गोष्ट क्युअर करायचं काम नाही, म्हणजे अनाल्जेसिक्स आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं अँटीमायक्रोबायल्स. काय बघायचं आपल्याला, अँटीमायक्रोबायल्स. ह्या अँटीमायक्रोबायल्समध्ये 2 गोष्टी आहेत. ॲक्च्युली हा ह्याच्यामधला पार्ट आहे. एक आहे अँटीबायोटिक्स आणि दुसरं आहे, ॲक्च्युली 3 आहेत, अँटीबायोटिक्स, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टन्स. अँटीबायोटिक्स कधी घेतलं जातं, बघा आपल्याला सर्दी, खोकला, पडसे असं काय तर झालेलं असेल तर मग तुम्हाला डॉक्टर काय करतो, अँटीबायोटिक्स देतो. काय देतो, अँटीबायोटिक्स. हे का देतो, की तुमच्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये जे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे, काय झालेलं आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे, ते इन्फेक्शन काढण्यासाठी त्याला काय द्यायला लागतात, अँटीबॉडीज द्यायला लागतात. म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणजे जे फॉरेन बॉडीज आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेले आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी त्याला काय घ्यावं लागतं, अँटीबॉडीज द्यावे लागतात. त्यालाच अँटीबायोटिक्स म्हटलेलं आहे. आणि हे काय केलं जातं, टेकन ओरली घेतलं जातं. तर कोणकोणते मेडिसिन आहेत बघा, तर काय, सॅल्व्हरसन आहे,
प्रोन्टोसिल आहे, त्यानंतर सल्फापिरिडिन आहे, पेनिसिलिन आहे, क्लोरोॲम्पिसिनॉल. आता मॅक्झिमम टाईप ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेले बघा. कुठला? क्लोरोॲम्पिसिनॉल. याच्यामध्ये नंबर ऑफ OH ग्रुप किती असतील, NO2 ग्रुप काय असेल, स्ट्रक्चर वगैरे नाही, पण तर याच्यामध्ये काय नंबर ऑफ OH ग्रुप किती आहे ते विचारतील. पुढे जाऊन आपण स्ट्रक्चर ड्रॉ करू, त्यावेळी तुम्हाला समजेल की याच्यामध्ये 2 OH ग्रुप प्रेझेंट आहेत. किती आहेत? 2 OH. आणखी काय प्रेझेंट आहे? NO2 ग्रुप आहे. ह्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट इन क्लोरोॲम्फिनिकॉलमध्ये किंवा NO2 ग्रुप इन क्लोरो. त्यानंतर बघायचं आपल्याला अँटी मायक्रोबायलमध्ये अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे एखादी गोष्ट सेप्टिक होऊ नये. एखादी गोष्ट लागल्यानंतर म्हणजे आपल्याला समजायला लागलं, समजा एखादा व्यक्ती गाडीवरून पडला असेल किंवा त्याला जखम झाली असेल, तर ते सेप्टिक होऊ नये यासाठी जी गोष्ट दिली जाते त्याला म्हणलं जातं अँटीसेप्टिक. म्हणजे आपण म्हणतो की जखम चिघळली, जखम काय होते? चिघळली, त्याच्यामध्ये पाणी होणे, पस होणे, तर ते काय म्हणतात? त्याला सेप्टिक झालं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सेप्टिक. ते होऊ नये, ते होऊ नये म्हणजे आपल्याला एखादा पत्रा कापला असेल हाताला, जखम झाली, रक्त आलं, तर ते सेप्टिक होऊ नये यासाठी जी गोष्ट दिली जाते त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? अँटीसेप्टिक म्हटलं जातं. काय म्हटलं त्याला? अँटीसेप्टिक. हे अँटीसेप्टिकमध्ये कशा लावायचं बघा? अप्लाय टू द लिव्हिंग टिश्यू. ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या ठिकाणी लावण्यासाठी काय दिलं जातं? अँटीसेप्टिक दिलं जातं, ज्याच्यावर जखम झालेली आहे ते. मग आपल्याला माहिती आहे की काय वापरलं जातं? डेटॉल वापरलं जातं. म्हणजे डेटॉल घ्यायचं आणि ते कशामध्ये? पाण्यामध्ये डिझॉल्व करायचं आणि त्या पाण्यामध्ये जरा कापसाचा बोळा डीप केला आणि त्या जखमेवर लावून आपण ते काय करू शकतो? ते क्लीन करू शकतो. तर ते काय? अँटीसेप्टिक म्हणून काम करतं. काय असतं डेटॉलमध्ये? हा एक क्वेश्चन विचारला जाईल. ते मिक्सचर ऑफ क्लोरोक्झिनॉल आणि काय आहे? टर्पेनॉल. मग काय हे 2 मटेरियल काय केलं जातं? मिक्स केलं जातं, ज्याच्यामध्ये डेटॉल आहे. टिंचर ऑफ आयोडीन हे खूप वेळा विचारलं जातं. अल्कोहोल आयोडीन अल्कोहोलमध्ये डिझॉल्व केलं. त्यानंतर आयोडोफॉर्म असेल, बोरिक ॲसिड असेल. बोरिक ॲसिड काय केलं जातं? डायल्यूट केलं जातं कशामध्ये? ॲक्विस म्हणजे वॉटरमध्ये. त्यानंतर फेनॉल असेल तर फेनॉल किती? 0.2% सोल्युशन वापरलं जातं. त्यानंतर थायमॉल. हे सगळे जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते कसे आहेत? अँटीसेप्टिक आहेत. ते आहेत अँटीसेप्टिकचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी जखम सेप्टिक होऊ नये यासाठी दिलेली मटेरियल म्हणजेच काय आहे? ते अँटीसेप्टिक आहे. पुढं डिसइन्फेक्टंट म्हणून काय वापरलं जातं? तर तो फेनॉल वापरला जातो. डिसइन्फेक्टंट म्हणून काय वापरलं जातं? फेनॉल. तर लक्षात ठेवा. ॲनाल्जेसिक्स म्हणजे जे पेन काय करतं? रिलीव्ह करतं. म्हणजे जे आपल्याला त्रास होतो त्या त्रासापासून, जखमेवरचा किंवा कशाचा, तो रिलीव्ह करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हटलं जातं ॲनाल्जेसिक्स म्हटलं जातं. अँटीमायक्रोबायल्समध्ये अँटीमायक्रोबायल हे तिन्ही फॉर्ममधले आहेत. अँटीबायोटिक्स, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टन्स. अँटीबायोटिक्स जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन, सर्दी, खोकला, पडसं मगाशी सांगितलं तसं, तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हटलं जातं अँटीबायोटिक्स. त्यानंतर काय? अँटीसेप्टिक. जखम झाली असेल ती सेप्टिक होऊ नये यासाठी जे किंवा ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर सुद्धा काय दिलं जातं? हे अँटीसेप्टिक. म्हणजे ऑपरेशन इन द सेन्स लागलं आहे आणि तिथं काही टाके वगैरे पडलेले आहेत किंवा काय, कुठली गोष्ट सेप्टिक होऊ नये, जखम झाली आणि ती सेप्टिक होऊ नये यासाठी अँटीसेप्टिक वापरलं जातं. तसंच डिसइन्फेक्टन्स आहे ते फेनॉल, त्याच्यामध्ये काय केलं जातं? यूज केला जातो. पुढे बघून घ्या. आता जे केमिकल वाचले मी सांगितले मगाशपासून. आता जे प्लॅन्टमध्ये असे कोणते केमिकल प्रेझेंट आहेत? कशामध्ये? प्लॅन्टमध्ये, की ज्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी प्रेझेंट आहे. म्हणजे अँटीसेप्टिक, ॲनाल्जेसिक्स, मायक्रोबायल. तर ह्या कोणकोणत्या आहेत? टर्मेरिक. हे तर आपल्याला माहिती आहे की जखम झाली तर त्याच्यावर काय लावली जाते? टर्मेरिक, हळद लावली जाते. जखम झाली तर काय लावली जाते? त्याला हळद लावली जाते. मग जखम झाली की काय लावले जातं? हळद लावली जाते. का लावली जाते? तर त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे. काय? त्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टी. बघा काय? टर्मरिक आहे. टर्मरिकमध्ये काय प्रेझेंट आहे? अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे. म्हणून काय केलं जातं? जखम वगैरे झाली तर त्याला ती लावली जाते. पुढं बघा. आता काय दिलेलं आहे पुढं? तर नेम ऑफ स्ट्रक्चर ऑफ द ॲक्टिव्ह. तर कुर्क्युमिन हे त्याच्यामध्ये, हळदीमध्ये, टर्मरिकमध्ये काय प्रेझेंट आहे आणि जे काय आहे ते अँटीसेप्टिक प्रॉपर्टी दाखवत. पुढं विंटर ग्रीन नावाचं आहे. ते कसं आहे? ॲनाल्जेसिक्स आहे. कसं आहे ते? ॲनाल्जेसिक्स. मग ते काय वापरलं जातं त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये वापरलं जात नाही. त्याच्यामध्ये कोणतं केमिकल असतं? तर त्याच्यामध्ये मिथिल सॅलिसिलेट असतं. काय असतं त्याच्यामध्ये? मिथिल सॅलिसिलेट. त्यानंतर सिनेमॉम फ्रूट्स
ह्याच्यामध्ये काय अँटीमायक्रोबायल फॉर कोल्ड, तर सिनेमन अल्डेड काय आहेत, कोल्डसाठी काय वापरलं जातं, हे सिनेमान वापरलं जातं. त्याच्यामध्ये अँटीमायक्रोबायल ॲक्टिव्हिटी आहेत आणि ते प्रॉपर्टीज शो केलं जातं. त्यानंतर क्लो नावाचं आहे, त्याच्यामध्ये पण काय ॲनाल्जेसिक्स आहे, आणखी काय आहे अँटीमायक्रोबायोलॉजिकल प्रॉपर्टी युनिसॉ जी नुसार मटेरियल आहे. त्यानंतर काय आहे सायट्रस फूड आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर विटॅमिन सी नावाचं मटेरियल ॲस्कॉर्बिक ॲसिड प्रेझेंट आहे. इंडियन गुस बेरी त्याचीच आंबला त्याला म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये सगळ्याच प्रॉपर्टी आहेत आंबलामध्ये. तर त्याच्यामध्ये अँटी डायबेटिक्स, अँटीमायक्रोबायल, अँटीऑक्सिडंट, म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे आणि गॅलिक ॲसिड प्रेझेंट आहे. म्हणजे हे जे दिलेले मटेरियल्स आहेत हे कसे आहेत, प्लॅन्ट बेस आहेत. आणि प्लॅन्ट बेसमध्ये कोणत्या टाईपचे इन्ग्रेडियंट प्रेझेंट आहेत आणि ते कोणत्या प्रॉपर्टी मेडिसिन प्रॉपर्टी दाखवतात ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर केमिकल इन फूड, फूडमध्ये बघा अँटीऑक्सिडंट, अँटीऑक्सिडंट म्हणजे काय ऑक्सिडेशन होऊ नये यासाठी ॲड केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं अँटीऑक्सिडंट. मग ह्याच्यामध्ये बघा रिटार्ड ऑर प्रिव्हेंट ऑक्सिडेटिव्ह डिटोरिएशन ऑफ अ फूड, म्हणजे फूडचं ऑक्सिडेशन होऊ नये, फूडचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये जे केमिकल ॲड केलं जातं जे फूडमध्ये ते काय अँटीऑक्सिडंट. त्याच्यामध्ये जर बघितलं BHT म्हणजे काय ब्युटेरिटेल हायड्रॉक्सिटोलिन आणि SO2 हे दोन मटेरियल काय केलं जातं अँटीऑक्सिडंट जे फूड प्रिझर्व करण्यासाठी काय केलं जातं वापरलं जातं. चला नेक्स्ट बघून घेऊ. त्यानंतर आता हा जो सोपच्या रिगार्डिंग जो पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे. याच्याही क्वेश्चन्स काही वेळा विचारलेले आहेत. काय सांगितलं सोप काय आहेत, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड, काय ते सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड, याच्यावरही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. क्लेन्झिंग एजंट आहेत, हे कसे आहेत ते क्लेन्झिंग एजंट आहेत. आणि क्लेन्झिंग एजंटमध्ये काय वापरलेलं आहे की सोपमध्ये काय प्रेझेंट आहे सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ काय हायर फॅटी ॲसिड. एक्झाम्पल दिलेले आहेत बघा की सोडियम सिट्रेट, काय आहे ते सोडियम सिट्रेट. त्यानंतर बघा की याच्यामध्ये 3 टाईपचे डिटर्जंट आहेत सिंथेटिक डिटर्जंट. एक आहे अनायनिक, दुसरा कॅटॉनिक आणि थर्ड काय नॉन आयनिक. आता यांची एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि लक्षात ठेवल्यानंतर मग तुम्हाला ह्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन्स काय येतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, काय सांगितलं आयोनिकमध्ये सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनेटेड लॉंग चेन हायड्रोकार्बन और अल्कोहोल. आयोनिक डिटर्जंटमध्ये काय सोडियम सॉल्ट प्रेझेंट आहे, काय सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनेटेड लॉंग चेन. ओके, एक्झाम्पल काय सांगितले सोडियम लॉरिल सल्फेट, काय दिलेलं आहे सोडियम लॉरिल सल्फेट. त्यानंतर काय कॅटॉनिक डिटर्जंट बघितलं तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट ऑफ अमाइन विथ क्लोराइड ब्रोमाइड एक्सेट्रा. ह्याचे एक्झाम्पल काय दिलेलं आहे सेटिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड, काय दिलेलं आहे सेटिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड. त्यानंतर नॉन आयोनिक कोण आहे इथर ऑफ अ पॉलीइथिलीन ग्लायकॉल विथ अल्किल फेनॉल ऑल इस्टर ऑफ अ पॉलीइथिलीन ग्लायकॉल विथ लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड. नॉन आयोनिकचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, काय करायचं आपल्याला इथर ऑफ अ पॉलीइथिलीन ग्लायकॉल विथ अल्किल फेनॉल ऑर इस्टर ऑफ पॉलीइथिलीन ग्लायकॉल विथ लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड. एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा पेंटारिल 3 स्टील स्टेरेट किंवा पॉलीग्लायकॉल स्टेरेट एक्सेट्रा. एवढे सगळे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवायचे त्याच्यामध्ये किंवा कशापासून तयार होतं सोडियम जो सोप आहे त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम काय आहेत सॉल्ट प्रेझेंट आहेत हायर फॅटी ॲसिड, त्याला सोडियम सिट्रेट किंवा पुढचे हे सगळे कॅटॉनिक आयोनिक आणि नॉन आयोनिकचे एक्झाम्पल आपल्याला काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघून घ्या हा पूर्ण थेरॉटिकली पार्ट आहे बघा, म्हणजे एवढाच पार्ट आहे बघा. किती स्लाईड होते 3च स्लाईड. या 3 स्लाईडमध्ये ऑल डाटा आहे हा चॅप्टरचा आहे. म्हणजे आता आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की डायरेक्टली काय क्वेश्चन वाचले की याचा आन्सर आहे ना, याच्यामध्ये कुठले आपल्याला रिएक्शन मेकॅनिझम सॉल्व्ह करायचं आहे किंवा काय करायचं आहे काही न सॉल्व्ह करता देखील फक्त जर आपल्याला लक्षात आलं की कशाला काय म्हणायचं तर मग आपण ते काय करू शकतो इझिली सॉल्व्ह करू शकतो. चला क्वेश्चन वाचून घ्या, आपण 1 बाय 1 सगळे क्वेश्चन काय करू सॉल्व्ह करू. विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ नॉट करेक्ट रिगार्डिंग टू द टॅनिंग. तर टॅनिंगच्या रिगार्डिंग कोणतं क्वेश्चन काय दिलेलं नाही स्टेटमेंट आपलं काय नाही करेक्ट नाही हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके बघा आता
काय विचारलेलं, विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग टू टॅनिन. तर टॅनिन कसं तयार होतं ते आपण बघून घेऊ. काय होतं, पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, तर ते लागणार आहे पॉलिफेनॉल लागेल. काय लागेल आपल्याला, एकच मिनटं. ओके, टॅनिंगसाठी बघा पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, पॉलिफेनॉल पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, पॉलिफेनॉल. पॉलिफेनॉल आहे, ते पॉलिफेनॉल बरोबर काय केलं, एक त्याचं ऑक्सिडेशन झालं. पॉलिफेनॉलचं काय झालं, ऑक्सिडेशन. पॉलिफेनॉलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतं, क्विनोन तयार होतं. काय तयार होतं, क्विनोन. आणि क्विनोनचं फर्दर पॉलिमरायझेशन झाल्यानंतर काय झाल्यानंतर, पॉलिमरायझेशन, तर त्याच्यापासून काय तयार होतं, टॅनिन तयार होतं. बघा आपल्याला काय सांगितलं, टॅनिनच्या बाबतीमधले कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही हा क्वेश्चन आहे. मग आपण बघितलं की ह्याच्यामध्ये काय पॉलिफेनॉल आहे, त्याचं ऑक्सिडेशन झालं की काय तयार होतं, किनोन्स तयार होतं. आणि किनोनचं काय करायचं आपल्याला, पॉलिमरायझेशन करायचं आहे. आणि पॉलिमरायझेशन केल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं, टॅनिन तयार होतं. आता हे डिपेंडिंग कशावर आहे, तर पीएच ऑफ फ्रूट्स. बोला, डिपेंड कशावर आहे, तर ते पीएचवर डिपेंडंट आहे. कशावर डिपेंडंट आहे, पीएचवर डिपेंडंट आहे. मग या पीएचमध्ये कशाचं पीएच पाहिजे आपल्याला, फ्रूट आणि काय व्हेजिटेबल्स. फ्रूट आणि व्हेजिटेबलचा पीएच आपल्याला किती आहे, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे का रॉंग आहे बघायचं. बघा काय केलं आपण, सुरुवातीला टॅनिन प्रिपेअर केलं. काय तयार केलं, टॅनिन प्रिपेअर केलं. टॅनिन प्रिपेअर कसं केलं, पहिल्यांदा आपल्याला यूज करावं लागलं पॉलिफेनॉल. काय यूज करावं लागलं आपल्याला, पॉलिफेनॉल. आणि पॉलिफेनॉलचं ऑक्सिडेशन केलं. पॉलिफेनॉलचं काय केलं आपण, ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला, किनोन्स मिळालं. काय मिळालं त्याला आपल्याला, किनोन्स. आणि किनोनचं परत काय केलं आपण, पॉलिमरायझेशन केलं. किनोनचं काय केलं आपण, पॉलिमरायझेशन. आणि पॉलिमरायझेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, तर टॅनिन मिळालं. मग आपल्याला काय पाहिजे, विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट काय नाही, करेक्ट नाही. काय नाही, ते करेक्ट नाही. कशाच्या रिगार्डिंग, तर टॅनिनच्या रिगार्डिंग. कशाच्या रिगार्डिंग, टॅनिनच्या रिगार्डिंग. आता बघून घ्या याच्यामध्ये दिस. आता वन बाय वन ऑप्शन आपण चेक करू. काय दिलेलं आहे, दिस अवॉइड द ब्राउनिंग ऑफ अ फ्रेश कट पोटॅटो. काय सांगितलं आपल्याला, दिस अवॉइड ब्राउनिंग ऑफ अ फ्रेश कट पोटॅटो. त्यानंतर दीज आर फ्रॉम द पॉलिफेनॉल. झाले का, तर ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हा स्टेटमेंट काय करेक्ट आहे. दीज आर फ्रॉम कशापासून तयार झालं, पॉलिफेनॉलपासून तयार झालं. पुढं दीज आर ऑप्टेन बाय पॉलिमरायझेशन. तर हा की क्युननचं काय झालं, पॉलिमरायझेशन झालं आणि काय तयार झालं आपल्याला, टॅनिन तयार झालं. पुढं दीज आर जनरेटेड आफ्टर कटिंग फ्रूट ऑर व्हेजिटेबल. काय, कटिंग फ्रूट ऑफ व्हेजिटेबल. म्हणजे ज्यावेळी आपण एखादं फ्रूट काय केलं जाईल, कट केलं जाईल, तर त्याच्यावर काय होणार आहे, त्याचं टॅनिन होईल. म्हणजे आपण जर सफरचंद वगैरे कट केल्यानंतर ते काय पार्ट होतो, ते आफ्टर सम टाईम म्हणजे काय, कापल्यानंतर त्याला काय व्हायला चालू होतं, टॅनिन व्हायला चालू होतं. म्हणजेच काय, दीज अवॉइड ब्राउनिंग ऑफ फ्रेश. हे अवॉइड करतं का, तर नाही, हे करत नाही. याचा अर्थ आपला ऑप्शन काय मिळालं, हे सिंपल. बघा कुठली तुम्ही सफरचंद वगैरे कट केलं तर काही वेळानंतर ते ब्राऊन व्हायला चालू होतं. काय होतं, काही वेळानं ब्राऊन व्हायला चालू होतं. ब्राऊन होतं म्हणजे त्याचं काय होतं, टॅनिन होतं. ब्राऊन होतं म्हणजेच काय होतं, टॅनिन होतं. म्हणजे आपल्याला सांगितले काय, नॉट करेक्ट स्टेटमेंट. दिस अवॉइड ब्राउनिंग ऑफ फ्रेश कट. म्हणजे अवॉइड करतं का, तर अवॉइड करत नाही. आफ्टर सम टाईप कापल्यानंतर काही वेळानंतर ते काय व्हायला चालू होतं, ब्राऊन व्हायला चालू होतं. म्हणजे आपल्याला जे करेक्ट स्टेटमेंट पाहिजे, नॉट करेक्ट, म्हणजे ऑप्शन आपल्याला काय मिळाला, या क्वेश्चनचा आन्सर मिळाला आपल्याला, ए नावाचा ऑप्शन भेटला. हे तिन्ही करेक्ट स्टेटमेंट आहे, हे रॉंग स्टेटमेंट आहे. पुढचं बघा, काय द स्ट्रक्चर ऑफ ब्युटिलिटेल हायड्रॉक्झिटोलिन. काय बघायचं आपल्याला, ब्युटिलिटेल हायड्रॉक्झिटोलिन. तर याच्यामध्ये टोलिनचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे, तर त्याला टोलिनला म्हणजे बेन्झिन रिंगला पाहिजे CH3 पाहिजे. काय पाहिजे, बेन्झिन रिंगला CH3. हायड्रॉक्झिटोलिन पाहिजे. काय पाहिजे, ब्युटिलेटेड हायड्रॉक्झिटोलिन. आता आपल्याला माहिती आहे हा काय झाला, CH3 बेन्झिन रिंग घेतला आणि ह्याला जर CH3 लावला तर तो काय झाला, टोलिन झाला. काय झाला, टोलिन. आता आपल्याला काय पाहिजे, ब्युटिरेटेड पाहिजे. काय पाहिजे, ब्युटिरेटेड. म्हणजे किती कार्बन पाहिजेत, 4 कार्बन पाहिजेत. मग कुठे मिळाला आपल्याला, बघा हा तयार झाला बघा, OH हायड्रॉक्झिटोलिन. म्हणजे याला काय जोडला, OH जोडला. म्हणजे काय तयार झालं, हायड्रॉक्झिटोलिन. किती नंबरला आहे, 4 नंबरला. काय तयार झालं, 4 हायड्रॉक्झिटोलिन. काय तयार झालं, 4 हायड्रॉक्झिटोलिन. आता 4 हायड्रॉक्झिटोलिन. आता आपल्याला काय पाहिजे, ब्युटिलेटेड पाहिजे, ब्युटिलेटेड. मग आपल्याला काय करायचं आहे, त्याला ब्युटिलेटेड म्हणजे काय, तर ब्युटिल
मटेरियल काय करायचं आहे, 4 कार्बनचं आपल्याला अटॅच करायचं आहे. म्हणजे आपल्याला बघा CH3 ट्राईस मिळालं, इथं कार्बन काय आलं हे 3 आणि इथले 4, म्हणजे हा ब्युटील झाला, ह्याही आहे ब्युटील झाला. म्हणजे आपल्याला काय मिळालं, ऑप्शन नंबर ए, द स्ट्रक्चर ऑफ अ ब्युटिलेटेड हायड्रॉक्सिटोलिन, म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला, 1 नंबरचा ऑप्शन भेटला. चला त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलं बघा, द नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप इन क्लोरोअम्फेनिकॉल. आता मगाशीच सांगितलं तुम्हाला की नंबर ऑफ OH ग्रुप क्लोरोअम्फेनिकॉलमध्ये किती प्रेझेंट असतात, तर 2 प्रेझेंट असतात. किती असतात, 2. स्ट्रक्चर, तर स्ट्रक्चर जर काढायचं झालं तर बघा स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, एकच मिनटं, हे बेन्झिन रिंग आहे. बेन्झिन रिंगला काय करायचं आपल्याला, तर त्याला NO2 ग्रुप अटॅच करायचं. हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे आता तयार काय झालं, नायट्रो बेन्झिन तयार झालं. काय तयार झालं, नायट्रो. बरोबर पॅरा पोझिशनला, म्हणजे या पोझिशनला काय करायचं, पुढचा मॉलिक्यूल अटॅच होईल. म्हणजे या ठिकाणी काय आला, या ठिकाणी आला OH. काय आला या ठिकाणी, OH. म्हणजे आता स्ट्रक्चर माहीत पाहिजे का, तर नाही, फक्त लक्षात जरी ठेवलं तरी चालेल. त्यानंतर काय होणार आहे, परत इथं आला काय, OH. किती OH आले याच्यामध्ये, 2 OH. कंप्लीट झालं का स्ट्रक्चर, तर नाही. त्यानंतर इथं काय प्रेझेंट आहे, तर या ठिकाणी NH प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, NH. बघा त्यानंतर NHला पुढं काय अटॅच केलेलं आहे, तर तो केलेला आहे COCHCl3, NHCOCHCl2. आणि NHच्या पुढं जाऊन ह्या ठिकाणी तयार झाला, काय तयार झाला, CH2OH. ओके, अशा पद्धतीचा मॉलिक्यूल आहे. ह्याच्यापेक्षा एकच मिनिट तुम्हाला स्ट्रक्चर दाखवून देतो. बघा NH त्यानंतर आपल्याला अटॅच झालेला आहे, त्याला ओके. आता स्ट्रक्चर माहीत पाहिजे का, तर काही गरजच नाही. फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्ट्रक्चर ड्रॉ केलं, बाकी त्याची काही गरज नाही. इथं लक्षात काय ठेवायचं आहे, क्लोरोअम्फेनिकॉल काय अँटीबायोटिक्स आहे. ओके, अजून काय लक्षात ठेवायचं, याच्यात किती OH ग्रुप आहेत, 2 OH ग्रुप आहेत. आणि नायट्रो ग्रुप किती प्रेझेंट आहे, तर 1 नायट्रो ग्रुप काय याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट इन लिओनिक ॲसिड मॉलिक्यूल. याच्यामध्ये काय बघायचं आहे, लिओनिक ॲसिडमध्ये किती वॉटर मॉलिक्यूल, किती कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे हे आपल्याला बघायचं आहे. चला स्ट्रक्चर कसं आहे याचं, तर इथं आला C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O NO2, C डबल बॉन्ड O NO2. त्यानंतर मग 1 2 3, तर याच्यामध्ये डबल बॉन्ड काय काढायचे, तर खूप मोठं स्ट्रक्चर तयार होईल. लक्षात ठेवा फक्त याच्यामध्ये लिनोलिन ॲसिडमध्ये, लिओनिनमध्ये किती प्रेझेंट आहेत, 3 प्रेझेंट आहेत. किती प्रेझेंट आहेत, 3 डबल बॉन्ड काय आहेत, प्रेझेंट आहेत. फक्त लक्ष, येस, काय 3 डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. कारण हा पूर्ण टॉपिक थेरॉटिकल आहे. म्हणजे एवढे सगळे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे तर म्हणजे खूप वेळ जाईल. आणि मग त्यापेक्षा काय करायचं आहे, जे सिंपल आहे तेवढे क्वेश्चन्स काय करायचे, सॉल्व करायचे. आणि जे म्हणजे ट्रिक्स लक्षात ठेवायच्या, ट्रिक्स लक्षात ठेवलं तर ते काय होणार आहे, सॉल्व होणार आहे. चला क्वेश्चन नंबर 5, केमिकल सबस्टन्स विच रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द बॉडी इन द फ्युअर. तर टेम्परेचर काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. टेम्परेचर रिड्यूस काय झालं बघा, तर त्याला म्हटलं जातं अँटीपायरेटिक. काय म्हटलं त्याला, अँटीपायरेटिक. काय केलं जातं, टेम्परेचर रिड्यूस केलं जातं. अँटीसेप्टिक, सेप्टिकपासून त्यानंतर अँटी ॲसिडिटी झाल्यानंतर फ्लेमेबल झाल्यानंतर ते अँटी फ्लेमेबल ॲड केलं जातं. बाथ सोप काय विचारलं आपल्याला, बाथ सोपचं आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये कोण असतात, एक सोडियम असतो, आणखी काय असतो, पोटॅशियमचा असतो. आपण डेफिनेशन मगाशी बघितली. काय, कोणताही सोप तयार करायचा असेल तर सोडियम आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड्स. ओके, मग आपल्याला विचारले बाथ सोप. आता बाथ सोप, आता हे दोन्ही, एक सोडियम आहे आणि दुसरा काय पोटॅशियम आहे. हां, तर ह्या दोन्ही एलिमेंट इथं काय दिलेलं आहे, पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड.
त्यानंतर सोडियम आणि कॅल्शियम आहे का, तर नाही. कॅल्शियम थॅलामाइड आहे का, हे नाही. म्हणजे ह्या दोन्हीपैकी आन्सर आहे. बाथ सोपमध्ये काय वापरलं जातं, तर बाथ सोपमध्ये पोटॅशियम सॉल्ट वापरलं जातं. बाथ सोपमध्ये काय वापरलं जातं, पोटॅशियम सॉल्ट. मग सॉल्ट हा काय सॉफ्ट आहे आणि हार्ड असेल त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड. म्हणजे काय की बाथ सोप असेल त्यात सॉफ्ट आहे तो पोटॅशियम सॉल्ट आहे. जो हार्ड मटेरियल तयार होईल त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, तर सोडियम सॉल्ट वापरलं जातं. डिटर्जंट मग अशीच बघितले, सोडियम काय येणार आहे, स्टेरेट आहे का, सोडियम अल्किल सल्फोनेट आहे का, पोटॅशियम ब्युटिरेटेड आणि सोडियम ओलिएट. तर डिटर्जंट कशामध्ये काय आहे ते, तर सोडियम अल्किल सल्फोनेट काय प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, सोडियम अल्किल सल्फोनेट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. म्हणजे डिटर्जंट काय आहे, तर सोडियम सॉल्ट. डिटर्जंटमध्ये काय आहे, सोडियम सॉल्ट आहे. मग आणि बाथ सोपमध्ये काय बघितलं आपण, पोटॅशियमचा सॉल्ट आहे. तेवढं लक्षात आलं तर आपल्याला याचा आन्सर भेटून जाऊ शकतो. त्यानंतर बघा, रिएक्शन ऑफ अ सनफ्लॉवर ऑइल विथ NaOH. म्हणजे ऑइलची रिएक्शन कशाबरोबर करायची, NaOH बरोबर करायची. ऑइलची रिएक्शन कशाबरोबर करायची, NaOH बरोबर करायची. तर रिएक्शन फॅट आणि ऑइल, तर काय होतं, ऑइलची रिएक्शन जर बेस बरोबर झाली तर जी व्हॅल्यू येते त्याला म्हटलं जातं सपॉनिफिकेशन व्हॅल्यू. काय होते, सपॉनिफिकेशन व्हॅल्यू. म्हणजे द रिएक्शन ऑफ काय सनफ्लॉवर ऑइल विथ NaOH इज कॉल्ड ॲज सपॉनिफिकेशन. त्यालाच काय म्हणलं, सपॉनिफिकेशन म्हणलं जातं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय सांगितलं, द ऑर्गॅनिक डिटर्जंट दॅट इज यूज इन हेअर कंडिशनर. तर हेअर कंडिशनरसाठी कोणतं मटेरियल वापरलं जातं, हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. बघा ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपल्याला, सोडियम डो डिकिल बेन्झिन सल्फोनेट. काय दिलेलं आहे, सोडियम डो डिकिल बेन्झिन सल्फोनेट. त्यानंतर काय दिलेलं आहे, सोडियम लॉरेल सल्फेट. त्यानंतर सोडियम स्टेरिल सल्फेट आणि सेटिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड. तर हे ऑप्शन लक्षात ठेवायचं आहे. तर हा काय आहे, तर हेअर कंडिशनमध्ये जे वापरलं जातं, काय हेअर कंडिशनमध्ये काय काय वापरलं जातं हेअर कंडिशनमध्ये, तर जो इलेमेंट आहे याच्यामधला जो कंपाऊंड तयार झालेला आहे, तर काय नाव आहे, सेटिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड. काय आहे ते, सेटिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड. चला पुढचं बघून घ्या. काय दिलेलं आहे, विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट कंटेन फेनॉलिक OH ग्रुप. तर फेनॉलिक OH ग्रुप म्हणजे काय, की काय आलं पाहिजे आपल्याला, तर त्याला बेन्झिंग रिंग फेनॉल ग्रुप आला पाहिजे. काय आला पाहिजे याला, फेनॉल ग्रुप. आणि फेनॉल ग्रुपमध्ये म्हणजे हा ग्रुप तयार झाला, हा जो OH ग्रुप प्रेझेंट आहे ह्या OH ग्रुपला काय म्हणलं जातं, फेनॉलिक OH म्हणलं जातं. ह्याला काय म्हणलं जातं, फेनॉलिक OH. मग आता फेनॉलिक OH कशामध्ये प्रेझेंट नाही, तर तो आहे ॲस्कॉर्बिक ॲसिडमध्ये. कशामध्ये, ॲस्कॉर्बिक ॲसिड. ते ॲसिड आहे आणि ॲस्कॉर्बिक ॲसिडमध्ये फेनॉलिक OH काय नाही ग्रुप प्रेझेंट नाही. बाकी सगळ्यांच्यामध्ये फेनॉलिक OH ग्रुप काय प्रेझेंट आहे. कारण हे जे स्ट्रक्चर जर बघितले तुम्हाला तर ते खूप मोठे आहेत. त्यामुळे आपल्याला याच्यात थेरी लक्षात ठेवायची आणि थेरी लक्षात ठेवल्यानंतर आपण काय करू शकतो, ते इझिली काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रायग्लिसरॉल तयार करायचं. काय तयार करायचं आहे, ट्रायग्लिसरॉल. हे कशापासून तयार होतं, तर तयार होतं ग्लिसरॉल प्लस कशापासून, फॅटी ॲसिड. ग्लिसरॉल आणि काय होतं, फॅटी ॲसिड. मग यांचं आपल्याला कॉम्बिनेशन विचारलेलं आहे की यांच्यामध्ये किती कॉम्बिनेशन असेल त्यावेळी काय तयार होईल, ट्रायग्लिसरॉल तयार होईल. तर ग्लिसरॉल म्हणजे काय, तर CH2 OH ग्रुप किती येणार आहेत, 3 येणार आहेत. याची रिएक्शन ह्याच्याबरोबर करायची आहे, कोणता रेशो लागेल, तर याच्यावर लागतो 1:3 रेशो. काय लागतो याच्यामध्ये, 1:3 रेशो. काय मिळणार आपल्याला, हा ग्लिसरॉल किती घ्यायचा आहे, 1 मोल घ्यायचा आहे आणि फॅटी ॲसिड किती घ्यायचं आहे, 3. कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये काय 3 OH प्रेझेंट आहेत आणि त्यामुळं त्या OHची रिएक्शन होईल आणि त्यानंतर त्याच्यापासून काय तयार होणार, इस्टर जनरल फॉर्म्युला ट्रायग्लिसरॉल काय होणार आहे, तयार होणार आहे. म्हणजे 1:3 रेशो आपल्याला काय करावं लागेल, घ्यावं लागेल. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अनॉनिक डिटर्जंट. अनॉनिक डिटर्जंट कोणता आहे, तर अनॉनिक डिटर्जंट म्हणजेच काय, तर याच्यामध्ये तर सोडियम स्टेरेट कसा आहे तो, काय विचारलं आपल्याला, आयनॉनिक सोडियम स्टेरेट. एकच मिनटं.
काय याच्यामध्ये सोडियम स्टेरेट आहे, काय आयनॉनिक डिटर्जंट काय सोडियम स्टेरेट. बघा आता आपण याच्या आधी बघितलेले आहेत. बघा आता आपण बघू, आपण 2 नंबरचा पॉईंटला गेलो होतो आपण. एक मिनटं. हां, बघा आपल्याला आयनॉनिक विचारलेलं आहे. काय मिळालं आपल्याला आयनॉनिक डिटर्जंट? बघा सोडियम लॉरिल सल्फेट. काय आहे ते? सोडियम लॉरिल सल्फेट म्हणजे काय? आयनॉनिक डिटर्जंट. कॅटॅनिक काय आला? सेटिल ट्रायमिथिल अमोनियम ब्रोमाइड. हा कशासाठी यूज केलं जातं? तर हेअर कंडिशनरसाठी वापरलं जातं. आणि नॉन आयनॉनिक कोण आहे? पेंटाइथिल ट्रिथिल स्टेरेट, पॉलिग्लायकॉल स्टेरेट आहे. ओके, त्यामुळे हे या पद्धतीचं आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण हे थेरॉटिकलच आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं आन्सर? बघा सोडियम, आपल्याला काय पाहिजे? आयनॉनिक डिटर्जंट. लॉरिल काय झाला? मटेरियल तयार झालं. बघा एक काय मिळालं? सोडियम लॉरिल सल्फेट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. व्हॉट इज द मेडिकल प्रॉपर्टी ऑफ युजोन? काय? युगनॉल. इग्नॉलमध्ये कोणती केमिकल प्रॉपर्टी आहे? तर याच्यामध्ये काय प्रॉपर्टी आहे? तर ॲनाल्जेसिक्स आणि काय अँटीमायक्रोबायल, ह्या दोन्ही प्रॉपर्टी कशामध्ये आहे? युग्नॉल्समध्ये काय ह्या दोन्ही प्रॉपर्टी मिळतात. 14 नंबर क्वेश्चन बघा. काय? विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट? ह्याच्यातलं कोणता इनकरेक्ट आहे? हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तर सोडियम ॲटम काय सांगितले? मॉलिक्युल ऑफ सोप हॅज अ नॉन पोलर टेल अँड द पोलार हेड. ओके, मग आता याच्यामध्ये काय? तर सोडियम ॲटम म्हणजेच काय झाला? सोडियम काय झाला? सोप झाला. आणि पोटॅशियम ॲटम म्हणजे काय झाला? पोटॅशियम सोल्प झाला. आणि इज प्रेझेंट इन अ पोलार हेड ऑफ द सोप मॉलिक्युल. काय येणार आहे? पोलार हेड ऑफ अ सोप मॉलिक्युल. म्हणजे काय काय सांगितलं बघा, की सोडियम आहे. कोण प्रेझेंट आहे? सोडियम सोप. म्हणजेच काय झाला? सोडियम झाला. काय झाला? सोडियम सोप म्हणजे काय झाला? सोडियम. आणखी कोण झाला? पोटॅशियम झाला. आणखी कोण झाला? पोटॅशियम. आता हे सोडियम आणि पोटॅशियम कसे आहेत? इज अ प्रेझेंट पोलार हेड पार्ट प्रेझेंट आहे. काय याच्यात प्रेझेंट आहे? याला पोलार हेड पार्ट प्रेझेंट आहे. पोलार हेड पार्ट ऑफ द सोप ऑफ अ मॉलिक्युल. म्हणजे याच्यामध्ये पोलार हेड पार्ट काय आहेत? प्रेझेंट आहेत. ओके, सोडियम आणि पोटॅशियम याच्यामध्ये पोलार हेड पार्ट प्रेझेंट आहे. बघा मग इथं बघितलं मॉलिक्युल ऑफ सोप हॅज नॉन पोलार टेल, तर करेक्ट आहे. आणि काय पाहिजे? पोलार हेड. याचा अर्थ हे करेक्ट मिळालं. तर सोप मॉलिक्युल द सोल्युबल पार्ट ऑइल कन्सिस्ट ऑफ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन, तर ही करेक्ट आहे. लॉंग चेन असतं. इन अ सोप मॉलिक्युल वॉटर सोल्युबल पार्ट एक्झिबिट द पोलॅरिटी. एक वॉटर सोल्युबल असेल आणि म्हणजे आपल्याला एक हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक नेचर त्याच्या रिगार्डिंग असेल. इन अ सोप मॉलिक्युल नॉन पोलार टेल कंटेन ॲट लिस्ट, नॉन पोलार टेल कंटेन ॲट लिस्ट सोडियम और पोटॅशियम ॲटम. तर याच्यामध्ये नॉन पोलार टेलमध्ये काय सोडियम आणि पोटॅशियम प्रेझेंट आहे का? नाही. सोडियम आणि पोटॅशियम कुठं प्रेझेंट आहेत? तर हेडमध्ये प्रेझेंट आहेत. कुठे प्रेझेंट आहेत? पोलार हेड पार्टमध्ये. तर इथं काय सांगितलं आहे? टेलमध्ये. तर नाही. त्याचा अर्थ हा आपल्याला काय येणार आहे? रॉंग आन्सर आहे. म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. याचा अर्थ हे जो ऑप्शन आपलं काय मिळणार आहे? तर डी भेटणार आहे. चला पुढचा बघून घ्या. काय सांगितलं आहे? द ड्रग्ज विच अप्लाइड लोकली स्किनवर लावायचं आहे. म्हणजे काय झालं ते? त्याला सेप्टिक होऊ नये यासाठी लावायचं आहे. मग सेप्टिक होऊ नये यासाठी लावण्याची गोष्ट काय आहे? अँटीसेप्टिक आहे. काय आहे? सेप्टिक होऊ नये म्हणजे लावतो ते काय? अँटीसेप्टिक आहे. पुढं अजून द अँटीबायोटिक्स. काय? अँटीबायोटिक्स कंटेन नायट्रो ग्रुप. बघा मगासपासून आला की नायट्रो ग्रुप कशामध्ये प्रेझेंट आहे? ॲरोमॅटिक न्यूक्लियस. तर क्लोरो ॲम्पिनिकॉलमध्ये प्रेझेंट आहेत. क्लोरो ॲम्पिनिकॉलमध्ये काय काय प्रेझेंट आहे? तर 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि एक काय? NO2 ग्रुप काय प्रेझेंट आहे. चला नेक्स्ट, कारण हे सिंपल क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर बघा विच अमंग द फॉलोइंग कॅन सर्व ॲज टार्गेट मॉलिक्युल ऑफ अ ड्रग इंटरॅक्शन. ह्याच्यामध्ये तर टार्गेट मॉलिक्युल म्हणजे इंटरॅक्शनमध्ये कोणतं मटेरियल वापरलं जातं? तर टार्गेट मॉलिक्युलमध्ये कार्बोहायड्रेट बरोबर आहे. त्यानंतर प्रोटीनही बरोबर आहे. न्यूक्लिक ॲसिड ही बरोबर आहे. याचा अर्थ काय आला आपल्याला? ऑल ऑफ दिस. म्हणजे याचा आन्सर म्हणजे कार्बोहायड्रेट बरोबर आहे, प्रोटीन बरोबर आहे. टार्गेट मॉलिक्युल काय आहेत? सगळेच आहेत. विच अमंग द फॉलोइंग कॅन सर्व ॲज अ टार्गेट मॉलिक्युल फॉर द ड्रग्ज इंटरॅक्शन? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड मीन्स ऑल ऑफ दिस. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. अँटीबायोटिक्स. बघा आता अँटीबायोटिक्स मे बी डिफाईन ॲज अ ड्रग्ज. अँटीबायोटिक्स काय होतं? तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं. काय झालं? बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर ते किल करण्यासाठी काय केलं जातं? हे मटेरियल वापरलं जातं बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये यासाठी. ओके, काय सांगितलं? ओनली रिटार्ड द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नाही. त्यानंतर ओनली किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. नाही.
मे नायदर किल नॉर रिटार्ड द ग्रोथ, तर ही तर 100% नाही. मे आयदर किल ऑर रिटार्ड द ग्रोथ ऑफ, म्हणजे ते एक तर मारतील त्याला, काय करायचं आपल्याला, तर ते आयदर किल, ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये, त्यांना काय झालं पाहिजे, किल झालं पाहिजे आणि त्यांची ग्रोथ काय झाली पाहिजे, थांबवली पाहिजे. याचा अर्थ ऑप्शन काय आपल्याला मिळाला, डी हा ऑप्शन भेटला. ओनली रिटार्ड आहे का, नाही. ओनली किल आहे का, नाही. हे दोन्ही आहे, ओनली रिटार्ड पण नाही आणि ओनली किल पण नाही. मग ते कुठं आलेलं आहे, तर ते ह्या ऑप्शनमध्ये आलेला आहे. तर तो किल पण करेल आणि तो काय करेल, रिटार्ड पण करेल, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 18चा आन्सर आपल्याला काय मिळतं, तर डी हा ऑप्शन आपल्याला भेटतो. चला नेक्स्ट काय सांगितले, पॉलीइथिलीन ग्लायकॉल आर युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ, काय मिळाले, आताच बघितलं आपण, पॉलीइथिलीन ग्लायकॉल आर युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ विच टाईप ऑफ डिटर्जंट, तर ते कसं आहे, तर नॉन आयोनिक डिटर्जंट आहे. काय प्रेझेंट आहे ते, नॉन आयोनिक डिटर्जंट. त्यानंतर लास्ट 20 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ लिक्विड डिश वॉश डिटर्जंट. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लिक्विड डिश वॉश, तर लिक्विड डिश वॉशमध्ये काय वापरलं जातं, नॉन आयोनिक डिटर्जंट वापरलं जातं. काय वापरलं जातं त्याला, नॉन आयोनिक डिटर्जंट. कशामध्ये, लिक्विड डिश, नॉन आयोनिक डिटर्जंट. ओके, म्हणजे तो काय नसला पाहिजे, कॅटॅनिक नाही पाहिजे आणि आयोनिक नाही पाहिजे. आता कुठे आहे बघा, इथं काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन आला, निगेटिव्ह चार्ज आयन तयार झाला, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथं आयन तयार झाला. आपल्याला कसं पाहिजे, नॉन आयोनिक डिटर्जंट पाहिजे. काय पाहिजे, नॉन, म्हणजे याच्यावर कोणताही चार्ज नसला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर आपल्याला काय मिळाला, सी हा ऑप्शन मिळाला. लक्षात ठेवा, लिक्विड डिश वॉश डिटर्जंटमध्ये काय वापरलं जातं, नॉन आयोनिक डिटर्जंट. काय वापरलं जातं त्याला, नॉन आयोनिक डिटर्जंट. याचा अर्थ सी नंबरचा ऑप्शन मिळाला, जो नॉन आयोनिक काय डिटर्जंट आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इन्हान्स लेदरिंग प्रॉपर्टी ऑफ सोप, सोपची प्रॉपर्टी काय करायची आहे, इन्क्रीज करायची आहे, लेदरिंग प्रॉपर्टी, तर ते इन्हान्स करायचे आहे. तर तो कोण आहे, तर सोडियम रोसिनेट आहे. काय ते, सोडियम रोसिनेट हे काय करतं, लेदरिंगची प्रॉपर्टी इन्क्रीज करतं किंवा इन्हान्स करतं. ओके, चला पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. मग काय सांगितलं बघा, सोप आणि डिटर्जंट बोथ आर यूज्ड इन सॉफ्ट वॉटर, तर नाही बघा. आता हे डिटर्जंट आहे ते कशामध्ये वापरलं जातं, तर ते वापरलं जातं हार्ड, महत्त्वाचं कशासाठी आहे, हार्डमध्ये. सोप जे आहे ते कुठं काम करतं, तर ते काम करतं सॉफ्टमध्ये. सोप कुठं काम करतं, सॉफ्टमध्ये, आणि डिटर्जंट कुठं काम करतं, ते हार्डमध्ये काम करतं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. सोप आणि डिटर्जंट बोथ आर युज्ड इन सॉफ्ट ॲज वेल ॲज काय आहे, हार्ड वॉटरमध्ये. माझं काय आलं आपल्याला, सोप आणि डिटर्जंट, डिटर्जंट पण कशामध्ये वापरलं जातं, तर हार्ड वॉटरमध्ये वापरलं जातं. तर मोस्ट ऑफ दी सोप कशामध्ये वापरलं जातात, सॉफ्टमध्ये, डिटर्जंट कशामध्ये, हार्ड. आता डिटर्जंट वापरल्यानंतर हार्ड वॉटर काय होतं, सॉफ्ट होतं. हार्ड वॉटर काय होतं, सॉफ्ट वॉटर होतं, आणि त्याच्यामध्ये आपण काय वापरू शकतो, सोप वापरू शकतो. याचा अर्थ हा पहिला ऑप्शन तर नाही, पण दुसरा ऑप्शन आपल्याला काय मिळतोय, नियरली इक्वल वाटतोय. आपण बघू थर्ड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन आपण करेक्ट केल्यानंतर. पहिला तर 100% नाही. सोप आणि डिटर्जंट बोथ आर यूज्ड इन सॉफ्ट ॲज वेल ॲज, आता डिटर्जंट जे हार्डमध्ये वापर होतं ते सॉफ्टमध्ये 100% होणार आहे. पण इथं विचारलं होतं ओनली आहे का, तर नाही, कारण हार्ड डिटर्जंट हार्डमध्ये सुद्धा वापरलं जातं, म्हणजे हा 100% नव्हता. हा बघितला आपण, सोप आणि डिटर्जंट बोथ आर यूज्ड सॉफ्ट ॲज वेल ॲज हार्ड वॉटर, हा नियरली इक्वल आहे. आपण बघू जर त्याच्यासारखं दुसरा असेल तर, सोप यूज इज ओनली सॉफ्ट वॉटर वाईल डिटर्जंट यूज ॲज सॉफ्ट ॲज वेल ॲज हार्ड वॉटर. बघा, मग सांगितलं मी काय, की सोप कुठं वापरला जातं, सॉफ्टमध्ये, डिटर्जंट कुठं, हार्डमध्ये वापरतो. याचा अर्थ तो सॉफ्टमध्ये वापरला जाऊ शकतो. म्हणजे दुसरं ऑप्शन नियरले होतं, पण हे आता ह्याच्यापेक्षा करेक्ट मिळालं आपल्याला. सोप इज युज्ड ओनली सॉफ्ट वॉटर, बरोबर आहे. वाईल डिटर्जंट कॅन बी युज्ड सॉफ्ट ॲज वेल ॲज हार्ड वॉटर. याचा अर्थ करेक्ट आन्सर काय मिळाला आपल्याला, सी. बी काय झाला, कॅन्सल झाला, कारण सोप कशामध्ये वापरला जातो, सॉफ्टमध्ये वापरला जातो. कशामध्ये वापरला जातो, सॉफ्ट. शेवटी बघायची गरज नाही, डिटर्जंट यूज ॲज ओनली सॉफ्ट वॉटर नाही, ते हार्ड वॉटरमध्ये सुद्धा वापरलं जातं. म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला, सी हा आपला करेक्ट ऑप्शन भेटला. चला सेकंड लास्ट 2 क्वेश्चन्स राहिलेले आहेत. तर विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ सोर्स ऑफ कुर्क्युमिन, तर कुर्क्युमिन कशामध्ये आहे हा विचारलेला आहे. तर कुर्क्युमिन कशामध्ये प्रेझेंट आहे, तर टर्मरिकमध्ये प्रेझेंट आहे. कशामध्ये प्रेझेंट आहे, टर्मरिक. आणि याची प्रॉपर्टी काय आहे, तर ती आहे अँटीसेप्टिक आहे. ती काय आहे, अँटीसेप्टिक आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 23चा आन्सर ऑप्शन काय मिळाला आपल्याला,
बी मिळालं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24, विच फ्रॉम द फॉलोइंग इज आर्सेनिक बेस अँटीबायोटिक्स कंपाऊंड्स. आर्सेनिक बेस, ओके, आर्सेनिक बेस अँटीबायोटिक्स कोण आहे हा क्वेश्चन विचारलेला आपल्याला. तर त्याचं काय आहे, त्याचा आन्सर आहे किती सी आहे. काय आहे ते, साल्वारसन. हे काय आहे, त्याच्यामध्ये आर्सेनिक प्रेझेंट आहे, पण ते अँटीबायोटिक्स म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. हे ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे, त्या अमाइड ग्रुप NH अमाइन ग्रुपवर प्रेझेंट आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला पाहिजे काय, अँटीबायोटिक्स कंपाऊंड्स आर्सेनिक बेस पाहिजे, ते काय सल्वारसन. हे काय अँटीबायोटिक्स कंटेनिंग काय कंपाऊंड्स प्रेझेंट आहे. चला त्यानंतर राहिलेले शेवटचे हा एकच राहिला आहे, लिमिटेड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर. लिमिटेड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर. तर याच्यामध्ये आपल्याला बघा की अँटीबायोटिक्स काय करतं, तर ते जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्यांना किल करण्याचं, त्याची ग्रोथ रिटार्ड करण्याचं काम करतं. ओके, त्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे 25, तर इफेक्टिव्ह अगेन्स्ट अ सिंगल ऑर्गॅनिझम ऑर डिसीज. इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ओनली, इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ओनली, इफेक्टिव्ह अगेन्स्ट आयदर ग्राम ऑर. तर नाही, हे सगळे काय ऑर आहे. तर इफेक्टिव्ह अगेन्स्ट सिंगल ऑर्गॅनिझम ऑर डिसीज, कोणताही डिसीज झालेला असेल तर त्या डिसीजवर, मग तो पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे किंवा कोणी असू दे, त्यांच्यावर काय करतं, तर बायोटिक्स लिमिटेड स्पेक्ट्रम कशामध्ये आहे, इफेक्टिव्ह अगेन्स्ट अ सिंगल ऑर्गॅनिझम ऑर डिसीज, ह्याच्यामध्ये काय आहे मटेरियल आहे. तर लक्षात ठेवा, हा तसा एक्सप्लेन करण्यासाठी हा टॉपिक म्हणजे कसं आहे की टोटली थेरॉटिकल पार्ट आहे. टोटल काय आहे, थेरॉटिकल. फक्त पहिले 3-4 स्लाईड जर तुम्ही वाचले तर त्याच्या रिगार्डिंगचे हे सगळे क्वेश्चन्स आहेत, 25 क्वेश्चन्स. ह्याच्यातील एक क्वेश्चन तुम्हाला 100% येणार आहे. हा 11 नंबरचा शेवटचा टॉपिक होता. तर नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला 12वीचे टॉपिक सगळे चालू होतील. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर स्टडी करायचं आहे, हे थोडंसं वाचायचं आहे. हे जे जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्या हाताखालून कसे जातील हे पाहायचं आहे. जेवढे जास्त क्वेश्चनचे तुम्ही प्रॅक्टिस करेल तेवढं लवकर तुम्हाला काय होणार आहे, ते क्वेश्चन्स यायला चालू होतील. आणि हे क्वेश्चन जो मी तुम्हाला म्हणलं की 10 सेकंदमध्ये जे क्वेश्चन्स असतात हे क्वेश्चन्स आहेत, कारण हे थेरॉटिकल बेस आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण कोणता लॉग टेबल वापरला, ना कोणतं कॅल्क्युलेशन वापरलं, ना कोणता फॉर्म्युला वापरला किंवा कोणतं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायची गरज पडली, ही काही गरज नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की क्लोरोअम्फेनिकॉल आहे, तर याच्यामध्ये 2 OH असतील, एक नायट्रो ग्रुप असेल. किंवा आपण बघितलं आर्सेनिकचं बघितलं तर ते साल्वारसन नावाचं मटेरियल आहे, जे ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, आर्सेनिक बेस काय अँटीबायोटिक्स आहेत. हे आपल्या लक्षात वाचलं, 1-2दा वाचलं की आपल्याला ते लक्षात राहणार आहे. म्हणजे हा काय डिफिकल्ट टॉपिक आहे असं आहे का, नाही. पण हे जे नावं आहेत, जसं सेटिल अमोनियम ब्रोमाइड, जे आपण कशासाठी वापरलं, तर ते वापरलं हेअर कंडिशनरसाठी. काय केलं आपण, ते वापरलं. तर मग ह्याच्यातले कॅटॉनिक कोणते, ॲनोनिक कोणते आणि नॉन आयोनिक कोणते. तर लिक्विड डिशवॉशला आपण बघितलं, त्याच्यामध्ये नॉन आयोनिक डिटर्जंट काय करतात, वापरले जातात. आणि मग त्या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला येत जातात. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करा, अभ्यास करा, जेणेकरून जास्तीत जास्त पर्सेंटाईल अबाव 95 पर्सेंटाईल आपल्याला कसं पडतील. त्याच्यापेक्षा जास्त 99 पडले तर खूपच चांगलं आहे, पण अबाव 95% तर आपल्याला कशी मिळू शकतात. हे जेवढा पार्ट आहे, जो आपण हा MST CET क्रॅश कोर्स थ्रू घेतोय, एवढा जरी पार्ट व्यवस्थित केला, म्हणजे हे मी लेक्चर घेतोय ते केमिस्ट्रीचे, तरी देखील तुम्हाला अबाव 95% 100% भेटतील. अबाव 95%. थोडासा जोर लावला तर तुम्हाला 99% सुद्धा मार्क पडू शकतात. तर तशी तयारी करायची आहे. उद्याच्या लेक्चरला आपण सॉलिड स्टेट आणि त्याचे MCQ, उद्याच्या लेक्चरला सॉलिड स्टेट, त्याची थेरी पार्ट आणि मग MCQचा पार्ट आपल्याला कवर करायचा आहे. इथून पुढचे 12वीचे आपले टॉपिक जे 16 टॉपिक आहेत, तर 16 टॉपिक आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये काय करायचे आहेत, उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करायचं आहे 16 टॉपिकचा. जो पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट, तो उद्याच्या लेक्चरला आपण घेऊ. पुन्हा भेटू पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.